नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण. तर आज ऑफिसमधून घरी जाताना मला प्रचंड भूक लागलेली, त्याच्यामुळे मग मी गेलो पाणीपुरी खाण्यासाठी आणि मस्त पोट भरून पाणीपुरीवरती ताव मारला. आणि तिकडून घरी येताना मला दिसली ही गणपतीची कार्यशाळा आणि मला आठवलं की यंदाचे आपले गणपती बाप्पा बुक करायचे राहिलेत, ते मी लवकरच करेन. मग मी गेलो पूजेचं सामान जिथे भेटतं त्या दुकानात, कारण मला घ्यायचा होता हा ज्योतीचा कागद, कारण उद्या आहे श्रावणातला पहिला शुक्रवार. येताना वाटाणे घेतले, कारण ते मम्मीने मला येताना आणायला सांगितले होते. मग उद्याच्या पूजेसाठी थोडीशी फुलं घेतली आणि ज्यावेळेस मी घरी गेलो तेव्हा बघा दारात मम्मीने इतकी सुंदर रांगोळी काढली होती, बघूनच मन प्रसन्न झालं. घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर हा कागद मी देवाऱ्याच्या बाजूला असा छान चिटकवला आणि मग देवबत्ती केली आणि मग वाटाणे सोलायला घेतले, कारण मम्मीला यायला थोडासा उशीर होणार होता, म्हणून म्हटलं तिचं काम हलकं करूया. आणि 2 मिनिटात माझे वाटाणे सोलून झाले. इकडे मम्मी आल्यावर लागली स्वयंपाकाला आणि ती बाजूला दिसते ती आहे जया दिदी. तर आज मम्मीचा होता नागोबाचा उपवास, त्याच्यामुळे जेवायला पप्पा आणि मी दोघंच होतो, त्याच्यामुळे तिने फक्त मसाले भात बनवला होता. त्याच्यानंतर मम्मीला उद्या नेसण्यासाठी साडी काढून दिली, कारण तिचा हात वरती पोचत नाही. आता भेटूया उद्या. बाय बाय.